मित्रांनो, जर तुम्हाला कुठलाही जॉब, पासपोर्ट, ऑफिशियल कामासाठी किंवा गव्हर्नमेंट कामासाठी पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट लागत असेल, तर तुम्हाला वाटत असेल की पोलीस स्टेशनच्या फेऱ्या माराव्या लागतात किंवा दलाल शोधावा लागतो किंवा खूप अवघड आहे, तर असं काही नाही. खूप सोप्या पद्धतीने तुम्ही तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढू शकता. तर 100% आजचा व्हिडिओ तुम्हाला तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट काढण्यासाठी मदत करणार आहे. म्हणून तुम्ही नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तुम्हाला शेवटी अशी एक ट्रिक करणार आहे की तुमचा फॉर्म कसाही कुठल्याही परिस्थितीत रिजेक्ट नाही होणार आहे. तर मित्रांनो, सर्वात आधी तुमच्याकडे काही डॉक्युमेंट्स असणे पण खूप गरजेचं आहे. तर सर्वात आधी तुम्हाला एक जन्माचा प्रूफ म्हणून बर्थ सर्टिफिकेट किंवा LC असणं गरजेचं आहे. सेकंड प्रूफ म्हणजे तुमच्या नावाच्या प्रूफसाठी सेकंड प्रूफ म्हणून नावाच्या प्रूफसाठी तुमच्याकडे पॅन कार्ड किंवा आधार कार्ड दोन्हीपैकी एक असणं गरजेचं आहे. व तिसरा प्रूफ म्हणून तुम्ही इलेक्शन कार्ड देऊ शकता. चौथा प्रूफ तुम्हाला तुम्ही जिथं जॉब करता तिथलं तुम्हाला लेटर लागतं. तर लेटर नसेल तर मी तुम्हाला एक हिडन ट्रिक सांगतो. एक तुम्हाला लेटर तयार करायचं आहे स्वतः सेल्फ मेड. त्याच्यावर तुम्ही तुमची सिग्नेचर मारून तुम्ही ते अपलोड करू शकता. NOCच्या जागी तुम्ही ते सर्टिफिकेट अपलोड करू शकता. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला समजेल की मी कशा प्रकारे ते लेटर तयार केलं आहे. तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ तुमचा पोलीस क्लिअरन्स काढताना मदत होईल. ते NOCची व फॉर्म भरायला पण तुम्हाला खूप सोपं जाईल. तर बघा, आता लाईव्ह बघूया आपण की फॉर्म कसा भरावा. सर्वात आधी तुम्हाला गुगल क्रोम ब्राउझरमध्ये यायचं आहे. इथे सर्च करायचं आहे तुम्हाला पोलीस क्लिअरन्स म्हणून. पहिलीच तुम्हाला वेबसाईट दिसेल महाराष्ट्र सरकारची, PCS महाराष्ट्र ऑनलाईन गव्हर्नमेंट.in. त्याच्यानंतर ही साईट ओपन करायची आहे. त्याच्यानंतर मग रजिस्ट्रेशनवरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लास्ट नेम, फर्स्ट नेम आणि मिडल नेम टाकायचं आहे. इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये दोन्ही भाषेमध्ये तुम्ही तुमचा नेम टाकून घ्यायचं. त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ, जेंडर, ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि तुम्हाला तुमचा एक पासवर्ड सिलेक्ट करायचा आहे. पासवर्ड तुम्ही तुमच्या हिशोबाने तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला व्हॉट इज द फर्स्ट नंबर अमॉंग फॉलोइंग लिस्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला कॅप्चा दिसेल. त्यातले तुम्हाला नंबर सिलेक्ट करायचा आहे. जो तुम्हाला फर्स्ट, सेकंड किंवा थर्ड असेल तो तुम्ही नंबर सिलेक्ट करून सबमिटवरती क्लिक करायचा आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती एक OTP येणार आहे, व्हेरिफिकेशन कोड. तो तुम्हाला इथे व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालेलं आहे. त्याच्यानंतर तुमचं इथे आता मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून तुम्हाला प्रोफाईल लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे. सर्व्हिसेसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं वुड यू लाईक टू फेच आधार डिटेल, तर इथं येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. आधार नंबर टाकून जनरेट OTP वरती क्लिक करायचं आहे. तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती OTP येणार. OTP टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे इथे. त्याच्यानंतर इथं कॅरेक्टर सर्टिफिकेट मध्ये तुम्हाला प्रेझेंट रेसिडेन्शियल ॲड्रेस ऑप्शन दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला इथे बेसिक तुमचा जो आधार कार्डवरती ॲड्रेस आहे तो तुम्ही व्यवस्थित इथे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा परमनंट ॲड्रेस पण तुम्हाला भरायचा आहे. त्याच्यानंतर डेजिग्नेशन, पदनामा, तुम्ही ज्या कंपनीत काम करताय, ज्या पदावर असाल ते तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे. किंवा तुमचा ऑन बिझनेस असेल तर तुम्ही ऑन बिझनेस टाकू शकता तिथे. त्याच्यानंतर कंपनी नेम, तुमचा ॲड्रेस फिल करायचा आहे. त्याच्यानंतर इथं पर्टिक्युलर ऑफ प्लेस वेअर द ॲप्लिकंट हॅज रेसिडेंट ड्युरिंग लास्ट 10 years. तर इथे तुम्हाला तुमचा ॲड्रेस आणि तुम्ही कधीपासून तर कधीपर्यंत ह्या पत्त्यावरती राहतात याची माहिती द्यायची आहे. आणि तुम्हाला इथे पिनकोड टाकायचा आहे आणि नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जनरल इन्फॉर्मेशन येईल. जनरल इन्फॉर्मेशनमध्ये एनी केस रजिस्टर्स अगेन्स्ट यू, कुठली केस असेल क्रिमिनल तुमच्यावरती तर तिथे तुम्हाला यस करायचं आहे. हॅव यू अरेस्टेड प्रोसिजर हे ऑप्शन आहे. तुमच्या केसमध्ये यस असेल तर यस करायचं आहे. तुमच्यावर कुठलीही क्रिमिनल केस नसेल तर तिथे तुम्ही नो करू शकतात. हे सर्व ऑप्शन भरल्यानंतर तुम्हाला नेम, ॲड्रेस ऑफ 2 पर्सन इन युअर लोकल होम यू नो, म्हणजे तुम्हाला माहिती असलेल्या 2 पर्सनचे इथे नेम, ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्हाला द्यायचे आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीचे देऊ शकता किंवा मित्राचे पण देऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेजवरती क्लिक करायचं आहे. नेक्स्ट पेजवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला टिक मार्कचं ऑप्शन येत आहे.
तर आता तुम्हाला इथे अर्ज क्रमांक दिसतोय. आता तुम्हाला इथं तुमचा पासपोर्ट फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायची आहे. तर पासपोर्ट फोटो तुम्हाला 5 ते 20 KB मध्ये हवा व त्याची साईज तुम्हाला 160 पिक्सेल ते 212 पिक्सेलच्या आत पाहिजे. तर इमेज रिसायझरचा तुम्ही वापर करू शकता. इथे तुम्ही इमेज सिलेक्ट करू शकता तुम्हाला हवे त्या साईजमध्ये इथे, व तुम्हाला ज्या हवे त्या KB मध्ये पाहिजे. तर इथून तुम्ही तुमचा इमेज रिसाईज करून इथे अपलोड करू शकता. सिग्नेचरचं पण सेम 5 ते 20 KB मध्ये पाहिजे सिग्नेचर. सिग्नेचर तुम्ही स्कॅन करून घ्यायची व इथे अपलोड करायचे आहे. आता जसं तुम्हाला मी सांगितलं होतं मागे की डॉक्युमेंट्सबद्दल, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा बर्थ सर्टिफिकेट, त्याच्यानंतर रेसिडेन्शियल प्रूफ म्हणून तुम्ही इलेक्शन कार्ड व आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही आधार कार्ड निवडायचं आहे. आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट रिक्वायर्ड PCC म्हणजे सुपरिंटेंडंट ऑफ पोलीस NOC. हे नसेल तर तुम्हाला मी एक लेटर देणार आहे. आता तुम्ही बघा ते लेटर, मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, मी तुम्हाला जसं बोललो होतं की व्हिडिओमध्ये, एक NOC लेटर जे तुमची कंपनी तुम्हाला देऊ नसेल शकत, तर एक अल्टरनेट पर्याय म्हणून मी हे लेटर बनवलं होतं. तर हे लेटर तुम्ही आता बघू शकता स्क्रीनवरती. हे लेटर पाहिजे असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये गुगल ड्राईव्हची लिंक देतो, तिथून तुम्ही लेटर डाउनलोड करू शकता व तुमचं पण पोलीस क्लिअरन्स काढण्यासाठी ह्या लेटरची खूप मदत होणार आहे. तर सर्वात आधी बघा मी इथे काय केलंय. इथं टू वर डेट टाकली आहे. त्याच्यानंतर द इन्स्पेक्टर ऑफ पोलीस म्हणजे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. इथं तुमचा ज्या पोलीस स्टेशन असेल त्याचा पूर्ण ॲड्रेस. आणि सब्जेक्ट बघा, रिक्वेस्ट फॉर पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट टाकलं आहे, तर रिक्वेस्टेड मॅम. त्याच्यानंतर विथ ड्यू रिस्पेक्ट आहे. इथे तुमचं नाव व तुमच्या ऑफ म्हणजे तुमच्या वडिलांचं नाव, रेसिडेंट म्हणजे तुमचा पूर्ण ॲड्रेस टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या सिटीमध्ये राहता हे टाकून घ्यायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट फॉर द वर्क पर्पज असं टाकायचं आहे. त्याच्यानंतर रिसेंटली स्टार्टेड तुमचं जे वर्क असेल त्याच्या रिलेटेड तुम्ही इथं माहिती द्यायची आहे. आणि आय नीड प्रूव्ह दॅट आय डोंट हॅव एनी क्रिमिनल बॅकग्राऊंड, हेन्स आय डोंट हॅव एनी क्रिमिनल रेकॉर्ड, बट आय नीड टू सबमिट अ पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट फॉर तुमचं जे वर्क असेल त्याची तुम्ही इथे माहिती द्यायची आहे. सो हेअर आय एम रिक्वेस्टिंग यू टू प्लीज इश्यू मी द क्लिअरन्स सर्टिफिकेट विच विल हेल्प मी इन माय वर्क, थँकिंग यू. आणि युअर सिन्सिअरली टाकून इथे तुम्ही तुमचं नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे. आणि याची प्रिंटआउट मारून तुम्ही सिग्नेचर करायचे आहे व तेव्हा तुम्ही तिथे जाऊन अपलोड करायचे. नक्कीच तुमचं पोलीस क्लिअरन्स रिजेक्ट होणार नाही, 100% अप्रूव्ह होणार, मी गॅरंटी देतो. तर सर्वात आधी मी डॉक्युमेंट्स अपलोड करून घेतो, माझ्याकडे जे जे डॉक्युमेंट्स अवेलेबल आहेत. तर डॉक्युमेंट्स अपलोड करण्याआधी तुम्हाला एक गोष्ट माहीत पाहिजे की डॉक्युमेंट्स अपलोड करताना तुम्ही जे नेम टाकणार डॉक्युमेंट्स त्याच्यामध्ये कुठलाही स्पेस नाही पाहिजे व स्पेशल कॅरेक्टर नाही पाहिजे. स्मॉल लेटरमध्ये तुम्ही टाकलं तरी चालतं, फक्त त्याच्यामध्ये कुठलाही स्पेस नाही पाहिजे. सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही अशा प्रकारे PDF मध्ये सेव्ह करायचे. तर बघा, मी सर्व डॉक्युमेंट्स अपलोड करून झालेले आहे माझे. आता तुम्ही बघू शकता की तुम्हाला आता पेमेंटचं ऑप्शन नाही, पेमेंट करायचं आहे तुम्हाला. 159 रुपयाचं पेमेंट आहे. प्रोसीड टू पे वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे तुमचं कार्डवरून UPI वॉलेट QR वरून करत असेल तर QR शो होईल तुम्हाला. तर पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला एक रिसिप्ट भेटेल. तर ही रिसिप्टची तुम्ही प्रिंटआउट काढून घ्यायची आहे व तुम्हाला 48 तास किंवा 24 तास वेट करायचं. तुम्ही डायरेक्टली फॉर्म डाउनलोड करू नाही शकत. तर 48 किंवा 24 तासानंतर तुम्ही त्या ॲप्लिकेशन ID टाकून तुमचा फॉर्म तुम्हाला शो होईल. स्टार्टिंगला 24 तासापर्यंत कधी फॉर्म इथे शो होत नाही, तर तो त्यांचा काय इश्यू असू शकतो, पण 24 तासानंतर तुमचं ॲप्लिकेशन इथे तुम्हाला शो होईल. तर बघा, 24 तासानंतर मी इथे ॲप्लिकेशन ID टाकून घेतोय, डाउनलोडमध्ये आलोय. तर इथे बघा तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटस ॲट लोकल पोलीस स्टेशन पेंडिंग दिसत आहे आणि ॲप्लिकेशन स्टेटस ऑफ CPC म्हणजे CP ऑफिसला पण पेंडिंग दिसत आहे. आणि इथं पेमेंट स्टेटसमध्ये पेड दिसत आहे. तर आता आपण आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. ॲप्लिकेशन वरती इथे तुम्हाला ॲप्लिकेशन ID टाकून सर्च करायचं आहे. तर अशा प्रकारे तुमचं ॲप्लिकेशन डाउनलोड होईल. तर तुम्हाला खूप अर्जंट असेल तर तुम्ही ह्या ॲप्लिकेशनची
प्रिंटआउट काढून जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये देऊ शकता. तर ही प्रिंटआउट दिल्यानंतर थोडंसं लवकर तुमचं काम होऊन जातं. 2 ते 3 दिवसात तुम्हाला तुमचं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट भेटतं. जर नाही दिलं तरी तुमचं 7 दिवसाच्या आत हे क्लिअर होऊन जातं. तुम्हाला पोलीस स्टेशनला जाण्याची गरज नाही. जर खूप अर्जंट असेल तर तुम्ही ही प्रिंटआउट घेऊन तिथे जाऊ शकता. तर अशा प्रकारे हा ॲप्लिकेशन करण्याची प्रोसिजर आहे. त्याच्यानंतर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवरती मेल येतो 3-4 दिवसानंतर की तुमचं ॲप्लिकेशन लोकल पोलीस स्टेशनमधून ॲप्रूव्ह झालं व CP ऑफिसमधून पण ॲप्रूव्ह झालं. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचं ऑप्शन तुम्हाला इथे शो होईल. हे बघा अशा प्रकारचा मेसेज आला आहे CP ऑफिसमधून व दोन्ही माझे क्लिअर झालेले आहे. तर ॲप्रूव्ह म्हणून मला मेसेज आला आहे. आता मी लॉग इन करून घेतोय पुन्हा एकदा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे. डाउनलोड सर्टिफिकेटचं ऑप्शन दिसतंय याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेटिंगमध्ये येऊन तुम्हाला तर तुम्हाला मोर टूल्समध्ये यायचं. इथून पॉपअप अँड रिडायरेक्ट्सला अलो करायचं आहे. त्याच्यानंतर डाउनलोड सर्टिफिकेटवरती क्लिक करायचं आहे. तर बघा तर तुमचं सर्टिफिकेट डाउनलोड झालेलं आहे. तर अशा प्रकारे तुमचं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट तुम्हाला 7 ते 8 दिवसामध्ये भेटून जातं. तर बघा आता आपण सिग्नेचर पण व्हॅलिडेट करून घेऊया. तुम्ही Adobe Acrobat सिग्नेचर तुमची व्हॅलिडेट करू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचं पोलीस क्लिअरन्स काढू शकता. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ज्या